श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री राम जय राम जय जय राम. नमस्कार मंडळी. तमसा नदीत विहार करत असताना रडणाऱ्या क्रौंचीकडे पाहून संतप्त वाल्मिकीच्या तोंडून मा निषाद प्रतिष्ठा त्वम अगम शाश्वतो सम यत् क्रौंच मिथुनादेक मवधी काममोहितम हा श्लोक बाहेर पडला. हा श्लोक अनुष्टुभ छंदातील आहे. याच अनुष्टुभ छंदात रामायण रचण्याचा वर ब्रह्मदेवांनी वाल्मिकींना दिला. असे हे महान रामायण काव्याचे रचते महर्षी वाल्मिकींचा आज जन्मदिवस. आज शरद पौर्णिमा आहे. आज वाल्मिकी जयंती आहे. या महान वाणी विशारद महामुनींना सादर नमन करून आपण त्यांचा जन्मदिवस साजरा करूया. मंडळी, या कांडातले काही सर्ग छोटे आहेत, त्यामुळे कधी 2 सर्ग तर मोठा असला तर 1 सर्ग वाचून आपण वेळेचे नियोजन करणार आहोत. आता आपण सर्ग 7वा वाचणार आहोत. राजमंत्र्यांच्या गुणांचे व नीतीचे वर्णन. इक्ष्वाकु वंशी वीर महाराज दशरथाचे गुणांनी संपन्न असे 8 मंत्री होते. ते सल्ल्याच्या तत्वाला जाणणारे आणि नुसत्या खुणांनीच मनातील ओळखणारे होते. ते नेहमी राज्याचे हित बघणारे होते, म्हणूनच ते सगळीकडे यशस्वी होते. ते सर्व शुद्ध आचार विचारांचे होते आणि राजकीय कार्यात नेहमी मग्न असायचे. त्यांची नावे याप्रमाणे होती: धृष्टी, जयंत, विजय, सुराष्ट्र, राष्ट्रवर्धन, अकोप, धर्मपालक आणि 8वे सुमंत्र. ते अर्थशास्त्राचे राजकारण जाणणारे होते. ऋषीमध्ये सगळ्यात श्रेष्ठ वसिष्ठ व वामदेव हे 2 महर्षी राजाचे माननीय पुरोहित होते. याशिवाय सुयश, जाबाली, काश्यप, गौतम, दीर्घायू, मार्कंडेय आणि विप्रवर कात्यायन सुद्धा महाराजांचे मंत्री होते. या ब्रह्मर्षी बरोबर राजाचे पूर्व परंपरागत ऋत्विज सुद्धा नेहमी मंत्र्यांचे काम करायचे. ते सर्वजण विद्वान असल्यामुळे विनयी, सलज्ज, कार्यकुशल, जितेंद्रिय, श्रीमंत, महात्मा, शस्त्रविद्येचे ज्ञानी, सुदृढ, पराक्रमी, यशस्वी, सर्व राजकार्यामध्ये सावध, राजाच्या आज्ञेप्रमाणे कार्य करणारे, तेजस्वी, क्षमाशाली, कीर्तिमान आणि हसून खेळून बोलणारे होते. ते कधीच काम, क्रोध व स्वार्थापोटी खोटे बोलत नसत. आपल्या शत्रुपक्षाच्या राजाची कोणतीही गोष्ट त्यांच्यापासून गुप्त नसायची. दुसरे राजे काय करतात, काय करून चुकले आहेत, काय करणार आहेत, या सर्व गोष्टी त्यांना गुप्तचरांकडून समजत असत. ते सर्वजण व्यवहार कुशल होते. त्यांच्या सौंदर्याची अनेक प्रसंगी परीक्षा घेऊन झाली होती. ते वेळ आल्यावर आपल्या मुलाला सुद्धा योग्य शिक्षा करायला मागे पुढे बघत नसत. राजकोष भरण्याच्या कामी तसेच चतुरंगी सैन्य भरतीच्या कामी ते नेहमी मग्न असत. शत्रूने सुद्धा अपराध केला असेल तर ते हिंसा करीत नसत. त्या सर्वांच्या शौर्य व उत्साह भरलेला होता. ते राजनीतीला अनुसरून काम करायचे आणि आपल्या राज्यातील सत्पुरुषांचे नेहमीच रक्षण करायचे. ब्राह्मण व क्षत्रियांना कष्ट न पोचविता ते न्यायाने राजाचा खजिना धनाने भरीत असत. ते अपराधी पुरुषाच्या बलाचा अंदाज घेऊन त्याला तीक्ष्ण अथवा मृदू शिक्षा करीत असत. त्या सर्वांच्या भावना शुद्ध व विचार एक होते. त्यांच्या माहितीप्रमाणे अयोध्येत अथवा कोसल नगरीत एकही खोटारडा, दुष्ट व स्त्रीलंपट पुरुष नव्हता. सबंध राष्ट्र व नगरात पूर्ण शांती असायची. त्या मंत्र्यांची वेशभूषा स्वच्छ व सुंदर होती. ते उत्तम व्रताचे पालन करणारे आणि राजाचे हितचिंतक होते. नीतिरूपी डोळ्यांनी बघून नेहमी सावध राहत होते.
आपल्या गुणामुळे ते सर्व मंत्री गुरुतुल्य व आदरणीय राजाचे अनुग्रह पात्र होते. आपल्या पराक्रमामुळे त्यांची सगळीकडे ख्याती होती. परदेशातही सर्व लोक त्यांना ओळखायचे. ते सर्वजण विचारपूर्वक बुद्धीनुसार बोलून एका निश्चयाप्रत यायचे. सर्व देशात व सर्व काळात ते गुणवानच सिद्ध व्हायचे, गुणहीन नव्हते. संधी आणि विग्रहांच्या उपयोगाचे त्यांना चांगलेच ज्ञान होते. ते स्वभावतःच संपत्तिशाली दैवी संपत्तीचे होते. त्यांच्याच राजकीय सल्ल्याविषयी गुप्तता राखण्याची पूर्ण शक्ती होती. ते सूक्ष्मपणे विचार करण्यात कुशल होते. नीतिशास्त्रात ते विशेष जाणकार होते आणि ते नेहमीच प्रिय वाटेल असे बोलत. अशा गुणवान मंत्र्यांबरोबर निष्पाप राजा दशरथ राज्य करीत होता. ते गुप्तचरांद्वारा आपल्या आणि शत्रू राजावर वृत्तांतावर लक्ष ठेवीत असत. प्रजेचे धर्मपूर्वक पालन करीत आणि प्रजापालन करीत असताना ते अधर्मापासून दूर राहत होते. ते तिन्ही लोकात प्रसिद्ध होते. ते उदार व सत्यप्रतिज्ञ होते. पुरुषसिंह राजा दशरथ अयोध्येत राहून या पृथ्वीचे राज्य करीत होता. त्याला कधीच त्याच्याहून मोठा अथवा त्याच्यासारखाही शत्रू नव्हता. त्याचे मित्रच जास्त होते. सर्व सामंत त्याच्या पायावर नतमस्तक होते. त्याच्या पराक्रमाने राज्यातील सर्व शत्रू चोर नष्ट झाले होते. जसे देवराज इंद्र स्वर्गलोकात राहून तीनही लोकांचे पालन करतात, त्याप्रमाणे राजा दशरथ अयोध्येत राहून संपूर्ण जगावर राज्य करायचा. त्याचे मंत्री सुमंत्रणेस गुप्त ठेवून राजाच्या हितात मग्न असत. ते स्वामीनिष्ठ, शूर व कार्यकुशल होते. ज्याप्रमाणे सूर्य आपल्या तेजोमय किरणांनी उगवून प्रकाशित होतो, त्याप्रमाणे राजा दशरथ त्या तेजस्वी मंत्र्यांबरोबर शोभून दिसायचा. 7वा सर्ग पूर्ण झाला. आता 8वा सर्ग वाचूया. राजाचा मुलासाठी अश्वमेध यज्ञ करण्याचा प्रस्ताव. मंत्री आणि ब्राह्मणांकडून त्याला संमती. संपूर्ण धर्म जाणणारा महात्मा राजा दशरथ असे प्रभावी असूनही मुलासाठी नेहमी सचिंत असे. त्याचा वंश चालविणारा कोणीच मुलगा नव्हता. त्याबद्दल चिंता करता करता एक दिवस त्या महामनस्वी नरेशाच्या मनात विचार आला, मी पुत्र प्राप्तीसाठी अश्वमेध यज्ञ का करू नये. आपल्या सर्व शुद्ध बुद्धीच्या मंत्र्यांबरोबर विचारविनिमय करून यज्ञ करण्याचा निश्चय करून तो महातेजस्वी बुद्धिमान धर्मात्मा राजा सुमंत्रास म्हणाला, मंत्रीप्रवर, तुम्ही इतक्या माझ्या सर्व गुरुजनांना व पुरोहितांना बोलवून लवकर घेऊन या. तेव्हा लवकरच पराक्रमी सुमंत्र लगेच जाऊन त्या सर्व वेदविद्या पारंगत मुनींना तेथे बोलावून आला. सुयश, वामदेव, जाबाली, काश्यप, कुलपुरोहित वसिष्ठ आणि श्रेष्ठ ब्राह्मण होते. त्या सर्वांची पूजा करून धर्मात्मा राजा दशरथाने धर्म व अर्थयुक्त असे मधुर भाषण केले. महर्षी जनहो, मी नेहमीच पुत्रासाठी शोक करीत असतो. त्याविषयी या राज्य वगैरे मध्ये मला सुख नाही. म्हणून मी निश्चय केला आहे की पुत्रप्राप्तीसाठी मी अश्वमेधाद्वारा परमेश्वराचं यजन करावं. माझी इच्छा आहे की शास्त्रोक्त पद्धतीनं हा यज्ञ करावा. तरी कोणत्या प्रकारे मला पाहिजे ते मिळेल याचा विचार आपण लोकांनी इथे करावा. राजाच्या या बोलण्यावर वसिष्ठ वगैरे सर्व ब्राह्मणांनी फारच चांगलं असे म्हणून त्याच्यावरील भाषणाची स्तुती केली. मग ते सर्वजण अत्यंत आनंदित होऊन राजा दशरथाला म्हणाले, महाराज, यज्ञ सामग्री जमविली पाहिजे. पृथ्वीवर भ्रमणासाठी यज्ञाचा घोडा सोडला पाहिजे आणि शरयूच्या उत्तर किनाऱ्यावर यज्ञभूमी निर्माण केली पाहिजे.
तुम्ही यज्ञामुळं नक्कीच आपल्या इच्छेनुरूप पुत्र प्राप्त करून घेऊ शकाल, कारण पुत्रासाठी तुमच्या मनात धार्मिक बुद्धीचा उदय झाला आहे. ब्राह्मणांचे हे म्हणणे ऐकून राजा फार संतुष्ट झाला. हर्षाने त्याचे डोळे चमकू लागले. तो आपल्या मंत्र्यांना म्हणाला, गुरुजनांच्या या आज्ञेनुसार यज्ञाची सामग्री इथं एकत्र केली जावी. शक्तिशाली वीरांच्या संरक्षणात उपाध्यायासह घोडे सोडा. शरयूच्या उत्तर तीरी यज्ञभूमी निर्माण करावी. शास्त्रोक्त विधीनुसार क्रमानं शांतिकर्म करावं. त्यानं विघ्नहरण होतं. जर या श्रेष्ठ यज्ञात कष्टप्रद अपराध होण्याचं भय नसेल तर सर्व राजे याचं प्रतिपादन करू शकतात. पण असं होणं कठीण आहे, कारण विद्वान ब्रह्मराक्षस यज्ञात विघ्न आणण्यासाठी कुठंतरी दोष काढायला टपलेले असतात. विधिहीन यज्ञ करणारा यजमान तत्काळ नष्ट होतो. म्हणून माझा हा यज्ञ विधिपूर्वक होण्यासाठी उपाय केला पाहिजे. तुम्ही सर्व लोक हे साध्य करण्यास समर्थ आहात. राजाकडून सन्मानित झालेले सर्व मंत्री हे ऐकून म्हणाले, फारच चांगलं, असंच होईल. याप्रमाणे सर्व धर्मज्ञ ब्राह्मण नृपश्रेष्ठ दशरथाला आशीर्वाद देऊन त्याची आज्ञा घेऊन जसे आले होते तसे परत गेले. त्या ब्राह्मणांना निरोप देऊन राजा मंत्र्यांना म्हणाला, पुरोहितांच्या उपदेशाप्रमाणे हा यज्ञ विधिपूर्वक पूर्ण करायला हवा. तेथे असणाऱ्या मंत्र्यांशी असे बोलून तो परमबुद्धिमान नृपश्रेष्ठ दशरथ त्यांना निरोप देऊन आपल्या महालात गेला. तेथे जाऊन त्याने आपल्या लाडक्या पत्नींना म्हटले, देवी, मी पुत्र प्राप्तीसाठी यज्ञ करणार आहे. तुम्ही दीक्षा घ्यायची आहे. त्या गोड बोलण्याने त्या सुंदर कांतिमान राण्यांची मुखकमळे वसंत ऋतूत उमलणाऱ्या कमळांप्रमाणे फुलून गेली आणि अतिशय सुंदर दिसू लागली. इथे 8वा सर्ग पूर्ण झाला. मंडळी, ही रामकथा वाचत असताना अक्षर लहान असल्याने आणि काही वेळा ती पुसट दिसत असल्याने नजर चुकीमुळे एखाद्या वेळेस उच्चार चुकीचा झाला असल्यास श्रीरामांची आणि श्रोते हो तुम्हा सर्वांची क्षमा मागते. आमचा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि आमच्या सिया महाबळ या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुमचा अभिप्राय किंवा सूचना असल्यास कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद. जय जय श्रीराम.